हॅलो फ्रेंड्स, आज मी भरलेलं कारलं बनवते आहे. कारलं म्हटलं की सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन येतात, ओ नको म्हणून. आधी पहिला शब्द नाही येतो, पण हे भरलेलं कारलं खाऊन बघा, करून बघा स्वतः. खूप टेस्टी आणि छान लागेल. माझ्या मुलाला तो खात नव्हता, पण आता तो खायला लागला आहे, तर नक्की करून बघा. आता मी स्वच्छ कारले धुवून मधून कापा करून मी मिठाच्या पाण्यात बॉईल करायला ठेवले. एक 10 मिनटं ते बॉईल झाले की त्यातलं पाणी काढून बिया काढून ठेवायच्या. ही पुढची रेसिपी तुम्हाला हे बघा, मस्त असे 10 मिनटात बॉईल होतात. ओके, मग त्यातल्या बिया काढून मस्त स्वच्छ त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि मग शेंगदाण्याचा कूट, भरपूर लसूण, हळद, मीठ, कोथिंबीर. मला कोथिंबीर आवडते म्हणून मी कोथिंबीर टाकली आहे. जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता. जिरं, चवीनुसार मीठ टाका आणि आपला घरचा मसाला, हे सर्व मिक्स करून याच्यात आपण फिल करायचं. ओके, पाणी न टाकता याच्यात तेल टाकून तुम्ही मिक्स करा. कधी पाणी टाकून हे खूप पातळ होतं. याच्यात थोडं तेल टाकून हे तुम्ही मिक्स करा. ठीक आहे. अशा पद्धतीने मी सर्व मिक्स करून घेतलं आहे. थोडंसं याच्यात कढीपत्ता कापून टाकला ना तरी पण तो टेस्टी लागतो. आता ह्या कारल्याच्या याच्यात मी हे फिल करते. ठीक आहे. ओके, असं फिल करून जास्त पण नाही करायचं, नाही तर ते बाहेर येणार. आणि हे बेसनाच्या याच्यात थोडासा एक अर्धा चमचा जर तुम्ही रवा जर टाकला ना तरीही खूप छान होतो. आणि हे असं बाइंडिंग करून तुम्ही फ्राय करायचं. डीप फ्राय नाही, शॅडो फ्राय. ओके, असंच मी आता दुसरं पण तुम्हाला करून दाखवते. मंद आचेवर करायच्या. फास्ट करून केले तर ते करपणार आणि क्रिस्पी पण होणार नाही. करून बघा, ही रेसिपी खूप टेस्टी लागते. कारल्याची भरलेलं कारलं कडूही लागणार नाही, खूप टेस्टी लागेल. ठीक आहे. आणि मला कमेंट्समध्ये सांगा, केलं तर तुम्ही करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की कशी झाली ती रेसिपी. अशा प्रकारे सगळे कारले मी फ्राय करून घेते. ठीक आहे. बघा कसं मस्त कुरकुरीत क्रिस्पी झालेले आहेत आणि कडू तर नाहीच लागणार. तुम्ही एकदा खाल तर नेक्स्ट टाईम परत करून खाल. प्लीज कमेंट करा मला की कशी झाली रेसिपी आणि तुम्ही स्वतःही करून सांगा की कशी टेस्टमध्ये आहे ती. ओके, थँक्यू. गुड नाईट. बाय.